राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी ओबीसी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नेत्यांना सल्ला दिलाय। सप्टेंबरचा शासन निर्णय हा निजामकालीन मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे असं ते म्हणाले। ओबीसींच्या बैठकीमध्ये सरकारनं देखील हे सांगितल्यानंतर मोर्चे काढणं सुरू असल्याचा टोलाही तायवाड यांनी लगावलाय। 2 सप्टेंबरचा शासन निर्णय हा कायद्यापेक्षा मोठा नसतो। या शासन निर्णयानं जेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तेव्हा हाच मराठा समाज मनोज जरांगे यांना सवाल करेल असंही तायवाडे म्हणाले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी मीटिंग झाली होती ओबीसी संघटना आणि राज्य सरकारच्या आतमध्ये काय घडलं त्याची माहिती दिली होती की जो 2 सप्टेंबरचा जो जीआर आहे तो मराठवाड्यातल्या 4 जिल्ह्यापुरता आहे। त्यामुळे कुठेतरी विदर्भात मोर्चे काढणं, पश्चिम महाराष्ट्रात मोर्चे काढणं आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करणं हे चुकीचं आहे। कुठेतरी काँग्रेसला लक्ष केलं होतं कारण की काँग्रेसच्या खासदारांना ते व्यासपीठावरनं उद्देशून बोलत होते। 2 तारखेचा जीआर जर वाचला तर खरंच तो जिल्हा फक्त मराठवाड्यातील जिल्ह्याकरता आहे। उर्वरित महाराष्ट्राशी त्या जीआरचा कुठेही काही संबंध नाही आहे, कारण हैदराबाद गॅझेटियर पासून सुरुवात झालेली आहे त्या जीआरची आणि हैदराबाद गॅझेटियर हे फक्त मराठवाड्यापुरतं मर्यादित आहे। मराठवाड्याच्या बाहेर त्याचा काही उपयोग नाही आहे आणि म्हणून असं असताना आणि मी आधीपासून 2 तारखेपासून म्हणतो की या जीआरमुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही। तरीसुद्धा हे अशा प्रकारचे जे मोर्चे आणि निदर्शने होत आहे हे त्या 2 तारखेला निघालेल्या जीआरच्या अनुषंगाने होऊ शकत नाही। आणि तीच गोष्ट काल मंत्री महोदय महाज्योतीच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या प्रसंगी बोलले, त्याच काही चुकीचं नाही आहे। मनोज जरांगे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। ते म्हणतात की मराठा समाजाला या जीआरमुळे न्याय मिळाला। तो त्यांचा समज आहे। हे बघ कसा आहे, जसा मी अर्थ काढतो त्याप्रमाणे ते अर्थ काढून राहिले। काही दिवसामध्ये ते हेच होईल ना, कुणाला फायदा मिळाला, किती काय झालं। कारण हे पहा, शेवटी प्रमाणपत्र सरकारी कार्यालयातून जाणार आहे, खाजगी ठिकाणून जाणार तुम्हाला असं म्हणा की पुढील काळात तो ज्या मराठा समाजासाठी ते लढत तोच मराठा समाज त्यांना 2 सप्टेंबरच्या जीआरवरनं प्रश्न विचारेल। नक्कीच जेव्हा त्याचा काही फायदा होत नाही असं लक्षामध्ये येते तेव्हा समाज प्रश्न विचारत असतो काय की तुम्ही जे एवढं सांगितलेलं आहे, लोक आपल्या मराठा जातीची प्रमाणपत्र घेऊन येतील, त्यांना सांगतील आम्हाला कुणब्यांची प्रमाणपत्र मिळवून द्या। 2 तारखेच्या शासन निर्णयात मराठा आणि कुणबी हे एकच आहे असा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही। जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची जी प्रक्रिया 2000च्या कायद्यामध्ये दिलेली आहे, 2012च्या नियमामध्ये दिलेली आहे, तीच प्रक्रिया शब्द इकडे तिकडे करून या 2 सप्टेंबरच्या जीआरमध्ये दिलेली आहे। त्याच्यामुळे कायदा मोठा असतो, शासन निर्णय मोठा नसतो। कायद्यामध्ये जर बदल झाला असता तर आम्ही समजू शकलो असतो। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेचा तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर।